पावसाळ्यात मुंबई गोवा महामार्गाची चाळण झाली। रस्त्यांवरच्या खड्ड्यात अवजड वाहनं अडकल्याचा प्रकार घडलेला आहे। त्यामुळे पावसाळ्यात याही वर्षी मुंबई गोवा महामार्गाची चाळण झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे। संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य आहे। नागोठण्याजवळ मोठमोठे खड्डे पडलेले पाहायला मिळतात आणि याच खड्ड्यात अवजड वाहनं अडकलेली आहेत। आमचे प्रतिनिधी राज आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। राज, काय स्थिती आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर सध्या मुंबई गोवा महामार्गावरती मी आहे। आपण पाहता या ठिकाणी जसं तळा असतो त्या पद्धतीमध्ये खड्डे निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे वाहन चालक जे आहेत ते या ठिकाणी अडकून पडलेलं चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। गेली 17 वर्षापासून या महामार्गाचं काम रखडलेलं आहे, मात्र अद्यापर्यंत काम झालेलं नाहीये। खड्ड्याचं पूर्णतः साम्राज्य या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा ट्रक या ठिकाणी अडकून पडलेला आहे आणि त्याचमुळे पुढे वाहनांच्या काही रांगा ज्या ते लागल्याचं चित्र यावेळेस पाहावयास मिळत आहे। अनेक राजकीय नेत्यांकडून या महामार्गाचं होण्याच्या वल्गना केलं जातं, मात्र अद्यापर्यंत हा महामार्ग जो आहे तो पूर्ण झालेला नाहीये। आपण पाहतोय सध्या नागोठणे नजीकचा परिसर आहे आणि या मुंबई गोवा महामार्गावरती नागोठणे नजीक पूर्णतः खड्डेचं साम्राज्य एकंदरीत निर्माण झालेलं आहे। जिथे आपण पाहू तिथे खड्डेच खड्डे या ठिकाणी आपणास पाहावयास मिळत आहेत। या महामार्गावरून पावसाच्या वेळेमध्ये पावसामध्ये या ठिकाणी या खड्ड्यांमध्ये पूर्णपणे पावसाचं पाणी भरल्याच्या नंतर वाहन चालकाला अक्षरशः तारेवर कडून या महामार्गामधून मार्ग काढावा लागतोय। धन्यवाद राज, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर ही दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे या रस्त्यांची चाळण झालेली आहे। रस्ते आहे की खड्डे हा प्रश्न उपस्थित होतोय आणि याच खड्ड्यांमधून वाहन चालकांना वाट काढावी लागते।